आधी तूच अंत तूच तूच सर्व ठाई. श्री स्वामी समर्थ. चला, मला आता 4,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर बघा, ज्याचं त्याचं नशीब नसतं, हे तर फक्त कर्तव्य म्हणजे आपण जे काही काम करत असतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. नियती रोज तुम्हाला नवनवीन दिवस दाखवत असतो, अगदी कोऱ्या कागदाप्रमाणे. नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेत असते, तर नियती तुम्हाला नवीन आणि मौल्यवान काहीतरी नवीन देण्यासाठी तुमचा हात रिकामा करत असते. खचलेल्या मनामध्ये उभारी येते आणि अंधारा रात्रीत चकाकी येते. आपली सावली तयार करायची असेल तर ऊन झेलण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवावी लागते. तेव्हाच कुठं आपल्याला आपलं भविष्य म्हणजे आपलं नाव गाजवता येते. नाहीतर आपण विचार करत बसलो की असं केल्याने तसं होणार आणि तसं केल्याने लोकांचा विचार करत बसलं तर काहीच होणार नाही. म्हणून स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःचा निर्णय ठाम ठेवा. आणि हे मला नक्कीच करायचं आहे, ही जिद्द नक्की ठेवा. तेव्हा कुठं आपण समोर जाऊन काहीतरी नवीन काहीतरी बनत असतो किंवा काहीतरी घडत असते. तेव्हा कुठं आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन आले असं मला हे करायचंच आहे आणि हे मी केलंच पाहिजे, हे नक्की ठाम ठेवा. म्हणजे आपण आपला निर्णय ठाम ठेवला तर हे समोर जाऊन आपल्याला नक्कीच कामी येईल. आपले विचार जर चांगले असेल तर खरंच कोणी कितीही आपल्याला वाईट विचार किंवा वाईट मग सांगत असेल, मनाला म्हणजे बदलवण्याचा प्रयत्न करत असेल, तरी आपण बदलू शकत नाही. कारण की आपले विचार हे चांगलेच असले तर लोकांचं वाईट काय आहे आणि चांगलं काय आहे हे समजून घेण्याची ताकद आपल्यामध्ये असते. लोक कधीही काही बोलतात कोणाबद्दल, म्हणजे यांनी असं केलं आहे, त्यांनी तसं आहे, तो छान नाही आहे, त्याच्यासोबत बोलत जाऊ नको. तर आपल्याला माहीत असते की तो चांगला आहे की वाईट आहे, तेव्हाच आपण त्याच्याशी बोलतो, चालतो, त्याच्यासोबत राहतो. तसंच आहे कोणत्याही सकारात्मक ऊर्जेला कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा विष म्हणजे त्याला नष्ट करू शकत नाही. आणि नकारात्मक ऊर्जेला कोणतंही औषध लागू शकत नाही. सत्य सांगता येते असं आहे की आपण कितीही कोणाबद्दल वाईट सांगत असलो किंवा ऐकत असलो, पण ज्या माणूस जो जशा पद्धतीने आहे किंवा राहतो तो तशाच पद्धतीने असतो किंवा असत्य जे असते त्याच पद्धतीने तो वागत असतो. ध्येय साध्य करण्यासाठी कितीही कठीण परिस्थिती येऊ नये, म्हणजे कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सत्यामध्येच उतरलं पाहिजे आणि सत्य परिस्थितीनेच चाललं पाहिजे. नाहीतर आपण कर्म वाईट करत चाललो आणि आपण म्हणतो आहे देवा मला पाव आणि देवा मला पाव, हे कधीच होत नाही. कारण की देवालाही समजते तुझे कर्म काय सांगत आहे आणि तू करत काय आहे. म्हणून सत्याची परिस्थिती कधीही सोडू नये. जे आपल्याला चांगलं वाटते तेच करावं, नाहीतर वाईट करूनही काहीच घडत नाही. दुसऱ्यांचं चांगलं व्हावं हे मनात धरूनच समोरचे कार्य केले जाते. स्वतःला कधीही म्हणू नये की माझे दिवस चांगले नाही आहे, माझं कसं होईल, काय होईल, असा विचार मनातही आणू नये. कारण की एक ना एक म्हणजे गुलाबाच्या झाडाला पण गुलाबाचं फूल जे आहे ते काट्याच्याच झाडाला लागतं, म्हणजे त्या झाडाला पण काटे आहेत, पण त्या झाडाला किती सुंदर फूल येते. तसंच आपण निर्णय ठरवला आणि आपण जे सत्याच्या परिस्थितीत उतरलो तर खरंच आपणही त्या गुलाबाच्या फुलाप्रमाणेच फुलतो आणि आपलंही ध्येय साध्य होऊ शकतं. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो, म्हणजे दुसऱ्यासाठी जेव्हा काहीतरी आपण चांगलं करत असतो, तेव्हा स्वतःसाठी पण काहीतरी दुसरीकडे चांगलं घडत असते. कारण त्यांना परमेश्वराला पण माहीत आहे की हा माणूस स्वतःसाठी काही म्हणजे चांगलं करत आहे आणि दुसऱ्यासाठी पण चांगलं करत आहे. तर देव पण आपल्या म्हणजे चांगल्या कर्मासाठी आणि चांगल्या कामासाठी आपल्याला आशीर्वाद देत असतो. म्हणून चांगलं काम करत राहा आणि चांगल्यात चांगलं विचारही लोकांबद्दल चांगले विचार ठेवा. एखाद्याला म्हणावं की हा वाईटच आहे, तसाच आहे, असंच तसंच करते, लोकांबद्दल विचार करू नका. लोक काय आहे इकडूनही बोलतात आणि तिकडूनही बोलतात. सत्यात परिस्थिती अशी आहे की लोकांना कसं आहे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही आणि आपण जे चांगलं म्हणजे आपलं चांगलं होत आहे, वाईट येत आहे हे त्यांना समजत नाही. म्हणून चला, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.